साक्री तालुक्यातील वाकी गावाच्या शिवारात शेतात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। सोमवार 10 ऑगस्ट रोजी वाकी शिवारातील शेतात सुनंदा गोटू चौधरी वय 40 वर्ष यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळाली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। प्राथमिक तपासात हा घातपाताचा प्रकार असल्याचे समोर आले। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार 9 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 4 वाजता शेतीच्या कारणावरून सुनंदा आणि त्यांचे पती गोटू चौधरी यांच्यात वाद झाला होता। या वादातून गोटू गंसाराम चौधरी वय 46 वर्ष याने पत्नी सुनंदा यांच्या कपाळावर आणि डोक्यावर दगडाने घाव घातल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले। घटनेनंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाला होता। मात्र पिंपळनेर पोलिसांनी संशयिताच्या शोधासाठी स्वतंत्र पथक रवाना केले। गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाची सांगड घालत पोलिसांनी अवघ्या 2 तासात संशयित पती गोटू चौधरी याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या 2 तासात संशयिताला ताब्यात घेतल्याने पिंपळनेर पोलिसांच्या तपास कौशल्याचे कौतुक होत आहे। या कारवाईत गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांच्या पथकातील समन्वय महत्त्वाचा ठरला। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नामदेव सहारे, पोलीस उपनिरीक्षक संदीप संसारे, ईश्वर शिरसाट, राजेंद्र मोरे तसेच पोलीस अंमलदार कांतीलाल अहिरे, विश्वास हजारे, कैलास कोळी, महिला पोलीस अंमलदार हिराबाई ठाकरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार सदेसिंग चव्हाण व अतुल निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली। पुढील तपास पिंपळनेर पोलीस करीत आहेत।